भारत न्यूज एक्सप्रेस 9च्या नगर विकासाच्या चर्चा कोणी इच्छुक असेल तर या नंबरवर संपर्क साधा. संपर्क 87 88 53 71 45. सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध. 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात. नमस्कार. भारत न्यूज एक्सप्रेस मध्ये मी दयानंद आलोळे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नगर विकासाच्या चर्चेमध्ये आज आपण एक आक्रमक आणि लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अनिल वासम सरांना भेटणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. महानगरपालिकेचे निवडणूक लागलेले आहेत, सर्वत्र रणधुमाळी सुद्धा चालू झालेली आहे. सर, आपल्या पक्षाची महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल भूमिका काय आहे? आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्याकडे 15 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श निवडणूक आचारसंहिता ही लागू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आणि प्रशासनाकडून नागरिकांना मिळणाऱ्या ज्या सोयी सुविधा आणि जे मूलभूत सुविधा आहेत हे कशा पद्धतीने मिळतील याचं एक ठोस नियोजन घेऊन आपण या रणांगणामध्ये उतरणार आहोत. सर, आपल्या पक्षाचे किती उमेदवार आपण उभे करणार आहात? साधारणतः या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमची महाविकास आघाडी होणार आहे आणि ती महाविकास आघाडी आपण नुकतीच घोषित केलेली आहे. त्याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासोबतच भारतीय काँग्रेस आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा आणि मनसे असे एकंदरीत हे प्रश्न त्यामध्ये पक्ष आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही पण आहोत. म्हणजे संपूर्ण ठिकाणी आपण उमेदवारी द्याल माहितीद्वारे? महाविकास आघाडीच्या वतीनं प्रत्येक प्रभागामध्ये त्या पक्षाचं प्राबल्य बलस्थान काय आहेत याच्या आधी 2017 साली कोणकोणत्या प्रभागामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत किंवा जे दुसऱ्या क्रमांकावरती आहेत की त्या मतदारसंघामध्ये कोणाचा प्रभाव जास्त आहे, कोणाचं बळ जास्त आहे, त्या गोष्टींचा सारासार विचार करून त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आहोत. साधारणतः महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही 20 उमेदवार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून आम्ही लढवणार आहोत. आपल्या पक्षातर्फे 19 उमेदवार आपण देणार नक्की. आणि मित्र पक्षासोबत सर्वच ठिकाणी आपण आपले उमेदवार उभारू घालणार. महाविकास आघाडीने 16 प्रभागामध्ये आपले उमेदवार देतील. त्या सगळ्या उमेदवारांना आमचा पाठिंबा राहील आणि आघाडीचा धर्म आम्ही पाळू. सर, हे असताना आता बीजेपीचा, भारतीय जनता पार्टीचा जो अखंड प्रवाह चालू आहे त्याला रोखण्यासाठी आपण कितपत यशस्वी आहात? बघा, भाजपाला रोखण्यासाठीच महाविकास आघाडी झालेली आहे आणि त्याला आम्ही रोखू शकत नाही, ही जनताच रोखणार आहे. कारण आजवरचा त्यांचा जो काही कारभार आहे त्या सगळ्या कारभाराला आता जनता त्रस्त झालेली आहे. जनतेमध्ये असंतोष आहे. तो असंतोष येणाऱ्या निवडणुकीत तो मतपेटीतून व्यक्त होईल असं मला वाटतं. नाही, पण त्यांचं तर म्हणणं आहे 70+ अधिक ताकदीनं आम्ही आमचे महापौर तिथं सिद्ध उभारू घालू असं भाजपचं मत आहे. ते दावा करू शकतो ना. प्रत्येक राजकीय पक्षाला दावा करण्याचा अधिकार. आम्ही म्हणतो की आमचंही महापौर होणार आहे. आम्ही 26 प्रभागामध्ये आम्ही निवडून येणार आहे. 26 प्रभागामध्ये आमच्या आघाडीचे उमेदवार असतील. आम्ही देखील भाजपाला बाजूला सारून महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी येतो. आमचा देखील महापौर होईल असा आमचा दावा आहे. कारण जनतेमध्ये शेवटी जनतेचा कौल हा महत्वाचा आहे. जनता कोणाला कौल देईल त्याच्यावरती त्या राजकीय पक्षाचं भवितव्य अवलंबून आहे. नक्कीच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जनता कौल देईल हा आमचा त्यामध्ये विश्वास आहे. आपण नेमके कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार? जनतेचे जे रोजचे प्रश्न आहेत. बघा, सोलापूर महानगरपालिका ही आपली ड गटातली महानगरपालिका आहे. अर्थातच या महानगरपालिकेकडून नागरिकांना दररोज पाणी मिळालं पाहिजे आणि सगळ्या प्रभागामध्ये स्वच्छता केली पाहिजे. त्याचबरोबर जे काही नागरिकांना असणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा असतील, आता हद्दवाढ भागाचा विकास झाला पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत, दिवाबत्ती झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण शहराला जी प्राणवायू पुरवठा करणारी जी बाग बगीचे आहेत हे पूर्ण नष्ट झालेले. त्याच्याकडे प्रशासनाचंही लक्ष नाही आणि सत्ताधाऱ्यांचंही लक्ष नाही. खरं तर आपण इतक्या मोठ्यामध्ये प्रदूषण होत असताना प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीच उपाययोजना प्रशासनाकडून केली जात नाही आणि सत्ताधाऱ्यांच्याकडे लक्ष नाही.
म्हणून संपूर्ण सोलापूर शहरातल्या लोकांना स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि लोकांना पर्यावरणपूरक असं वातावरण निर्माण करण्यासाठी या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत त्याच्याकडे आमचं लक्ष राहणारच आहे. आणि जी नागरिकांची पिळवणूक ज्यांच्या मार्फत होते, उदाहरणार्थ ते युजर चार्जेस लागू केला जातो. ज्या ठिकाणी युजर चार्जचा अर्थ काय की ज्या ठिकाणी आपण वापरच करत नाही त्याचा आपण कर भरतो, बरोबर आहे. तर नागरिकांना हद्दवाडा भागामध्ये त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नाही, पाण्याच्या पाईपलाईनची व्यवस्था नाही, रस्ते नाहीत, तरी सुद्धा महानगरपालिका त्या ठिकाणी सक्तीनं जाचक पद्धतीनं नागरिकांकडून कर लादलं जातं, कर वसूल केलं जातं. ही वसुली आम्ही थांबवणार आहे. भारतीय जनता पक्षाने महानगरपालिकेच्या इलेक्शन अगोदर जे आमदारकीचे इलेक्शन होते, ऐन इलेक्शनच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करून लोकांना आपल्याकडे आकर्षित केलं होतं. आता पुन्हा असला काय डाव भारतीय जनता पार्टी खेळू शकेल का लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी? हे बघा, भारतीय जनता पक्ष असतील किंवा त्यांच्या महायुतीमध्ये असणारे सगळे घटक पक्ष असतील, त्यांना सत्याच्या कसोटीवरती आणि कामाच्या कसोटीवरती उतरता येत नाही, म्हणून जनतेला प्रलोभन दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या योजना काढतात. बरं, योजना काढली म्हणजे काय जनतेचं हित त्याच्यामध्ये नाहीये. तुम्ही थेट निवडणुकीची आचारसंहिता तोडून भंग करून लोकांना प्रलोभन दाखवतायत. असे लोक ते प्रलोभन दाखवतील, कारण शेवटी सत्ता त्यांच्या हातात आहे आणि सत्तेच्या जोरावरती ते प्रशासनावरती दबाव टाकून एकंदरीत राज्य निवडणूक यंत्रणा हातात घेऊन ते काम करतायत. त्याच्या विरुद्ध खरं तर जनता पेटून उठली पाहिजे आणि जनता त्याला विरोध करणार आहे. अशा अनेक बघा योजना त्यांनी लागू केली आणि त्याचा फायदा जर जनतेला होत असेल, जनता काही नाही म्हणणार नाही. कारण जनतेला ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की आपण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये घेतोय, पण त्याचबरोबर आपल्या आज महागाईचा दर कसा वाढलेला आहे, तेलाचे दर काय वाढलेले आहेत, आपल्या दैनंदिन जीवनाच्या वस्तूंचे दर काय वाढलेले आहेत, या गोष्टींकडे नागरिक लक्ष देत नाहीत. लोकांना काय वाटतं की आपल्याला फुकटामध्ये पैसे मिळत आहेत. अशा भ्रमात जनता राहू नये, मतदारांनी राहू नये की हे जे पैसे ते देत आहेत ते तुमचेच पैसे तुम्हाला देत आहेत, याची तुम्हाला जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भाजप असेल किंवा भाजपाचे मित्र पक्ष असतील अशा प्रकारचे प्रलोभन दाखवतील, पण ह्या प्रलोभनांना जनता बळी पडू नये. जनता बळी पडली तर त्यांचं नक्कीच त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. पण त्या जनतेवर तर प्रश्न झाला तो बळी पडणार की नाही, पण आपण त्याचा इम्पॅक्ट तर आमदारकी निवडणूक मध्ये पाहिलाच सर. 100% पुरेपूर भाजपाने जो गेम खेळला होता लाडकी बहीण योजना ते त्यावेळी 100% यशस्वी झालेले आहे. यावेळी होणार नाही, यावेळी होणार नाही आणि आपण लोकांना कसं जागृत करणार? आम्ही सांगणार आहे की लाडकी बहीण जे पैसे जे काही तुम्हाला लाभ मिळणार आहे ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर मिळणार आहे, बरोबर आहे. जनतेला आपण काय म्हणणार आहे की लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे. तुम्हाला 1500 नाही, त्यांना तुमच्याबद्दल प्रेम असेल, तुमच्याबद्दल जिव्हाळा असेल आणि लाडकी बहीण जर म्हणत असेल 15 नाही आम्हाला 15,000 रुपये द्या, तर तुम्ही नक्की घ्या, त्याचं आम्ही स्वागत करतो. 1500 रुपये तुम्ही काय भिक्षा देता काय जनतेला? जनतेचे पैसे जनतेला देण्यासाठी तुम्हाला काय द्या, तुमच्यात हिंमत असेल तर प्रत्येक माणसाला, प्रत्येक लाडक्या बहिणीला 15,000 द्या, आम्ही त्याचं स्वागत करतो. आणि ते निवडणुकीच्या तोंडावर नाही, निवडणूक झाल्यानंतर द्या, त्याला एक संवैधानिक स्वरूप प्राप्त होईल. आणि लोकांना प्रलोभन दाखवण्याचे त्यांच्याकडे दुसरे विकासाचे मुद्दे नाहीत, त्यामुळे त्यांना तो पर्याय उपलब्ध आहे. नाही, भाजप कार्यकर्त्यांचं म्हणण्यात आलं आहे की हा देशातला सर्वात प्रमुख पक्ष आहे आणि सर्व म्हणजे भारतातला प्रमुख पक्ष आहे, तर त्यांना कुठं तर आपण टक्कर देण्यासाठी कितपत यशस्वी व्हाल? कारण काय आहे, जेव्हा भाजपचं 2014 पासून भाजपचं वर्चस्व भारतावर राहिलेलं आहे तेव्हापासून खूप मोठी जनसंख्या भाजपच्या दिशेनं वळताना आपण पाहिलेले आहोत. लोकांची भिमुख भाजप झालेला आहे, तर आपण जनतेला कसं त्यावरून परावृत्त कराल सर? म्हणजे माझा प्रश्न एवढाच आहे सर, आता खूप मोठी जनता भाजपच्या प्रवाहानं चालताना दिसत आहे, तर आपला जो पक्ष आहे तो पूर्वीपासून कामगार पक्ष आहे आणि कामगारांना त्यांच्या हक्काचं न्यायाचं लढाचं जे त्यांना भेटणारे लाभ ते आपण देतच आहात. पण एवढा कमी पिरियडमध्ये आता 1 महिन्याच्या आतच महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, एवढा कमी अवधीमध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचू शकाल का किंवा लोकांना परिवर्तन करू शकाल का? हे बघा, निवडणूक हे निमित्त झालं. ज्यांना जनतेची सेवा करायची आहे ते 30 दिवसासाठी किंवा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये करत नसतात. आम्ही जनतेकडे जाऊन मतदान मागतोय याचा अर्थ आम्ही गेली 5 वर्ष काम करत आहोत. जनतेच्या प्रश्नांना घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरतोय, सरकारला धारेवरती धरतोय, प्रशासनाला काम करू देत नाही.
आणि आम्हाला निवडणूक आचारसंहितेच्या या कालावधीमध्ये कोणी बंदिस्त करू शकत नाही. तुम्ही म्हणता की भाजपाला कसं रोखणार? नाही सर. आज भाजपा संपूर्ण वेगवेगळ्या राज्यामध्ये ते सत्तेत येत आहेत किंवा सत्तेच्या जवळपास येत आहेत, पण लोकांना या गोष्टींची जाणीव झालेली आहे की भाजप केवळ सत्तेसाठी आणि मतांसाठी काम करत आहे, ते आपल्या प्रश्नांसाठी काम करत नाही. तेव्हा आमच्या पुढे नक्कीच आव्हान आहे, खूप मोठं आव्हान आहे. नक्कीच खूप नक्कीच मोठं आव्हान आहे. पण लोकांना आम्ही हे समजावून सांगतोय, पटवून सांगतोय की भाजप तुम्हाला फक्त धर्मांध, सांप्रदायिकता आणि तुमच्या न्याय हक्काच्या प्रश्नांपासून तुम्हाला वंचित करण्यासाठी ते अनेक प्रकारचे डाव आपल्या समोर खेळतायत. तो डाव उधळून लावण्यासाठी आपल्याला महानगरपालिकेची निवडणूक ही मोठी संधी आहे. म्हणून त्याची सुरुवात सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सगळे लोक महाविकास आघाडीच्या पाठीशी आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला भरभरून मतदान करून जर त्यांनी महानगरपालिकेची सत्ता त्यांच्या हातात दिली तर नक्कीच भाजपला धडा शिकवू आणि या धड्याच्या माध्यमातून भाजपाला या सोलापूर शहरातून हद्दपार करत करत आपण जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करणार आहोत. त्यासाठी ही संधी आहे. म्हणून या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी हे आपल्या नागरिकांचं आहे आणि त्यांच्या जबाबदारीला पात्र राहण्याचं कर्तव्य हे उमेदवार म्हणून किंवा महाविकास आघाडीहून आमची आहे. म्हणजे भाजपला रोखण्याची इथपासून एक सुरुवात म्हणता येईल. 100% आपण त्याचं बीजारोपण करत आहात तिथं. सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून भाजपाला रोखण्याचा या ठिकाणी शुभारंभ होईल. तर आपण स्वतः इच्छुक आहात का? 100% मी स्वतः इच्छुक आहे. आणि आमच्याकडे कसं आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्यांना उमेदवारी देईल ते त्या ठिकाणी उमेदवार असतील आणि त्या ठिकाणी लढून जनतेच्या प्रश्नाला न्याय देतील. सर पण माझं म्हणणं काय, आपण इच्छुक तर आहात, पक्ष मी स्वतः इच्छुक आहे, पक्ष मला उमेदवारी देईल नक्की आणि आमच्या पक्षामध्ये तरुणांना संधी देणार आहेत नक्कीच, आणि याच्या आधी पण दिलेलं आहे. आणि या संधीच्या माध्यमातून आम्ही जनतेकडे जाऊ. आपण आपल्या प्रभागातील आपल्याला आव्हाने काय असतील? तेव्हा माझ्या प्रभागापुरतं आपण बोलू, प्रश्न तो नाही, पण संपूर्ण सोलापूर शहरामध्ये नाही, आपण सोलापूर विषय किंवा राज्याविषयी आतापर्यंत बोललेला आहे. आता मला थेट प्रश्न आपल्यालाच विचारायचा आहे की आपल्या प्रभागामध्ये सुद्धा भाजपचा भालेकिल्ला मानला जातो, तर आपल्या समोर काय काय आव्हानं असतील? हे बघा, माझ्या समोर एकच मोठं आव्हान आहे की संपूर्ण प्रभाग 9 मध्ये लोकांना सुरळीत नियमित स्वच्छ पाणी पुरवठा करणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता त्यांनी विकास कामाच्या नावाखाली आता रस्ते सगळे उघडून फेकलेले आहेत, त्या रस्त्यांचं पुनर्डांबरीकरण करणे. आणि त्यानंतर की या संपूर्ण मतदारसंघामध्ये असणाऱ्या बाग बगीचा आणि मंडया यांचं सुशोभीकरण करणे आणि त्याला चांगली चालना देणे, हे माझी 3 महत्वाची कामं या ठिकाणी असतील. आणि त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्याची सुविधा ही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. विशेषतः ज्यांच्याकडे ज्या घरामध्ये अंध, अपंग, मूक बधिर, दिव्यांग असतील आणि ज्येष्ठ नागरिक असतील, यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही सोयी सुविधा आणि योजना आहेत त्या योजनांचा लाभ मी आपल्या प्रभागातल्या प्रत्येक त्या गरजू पात्र लाभार्थ्याला देण्यासाठी मी काम करणार आहे. तेच माझ्यासाठी आव्हान आणि तेच माझे प्रश्न आहेत. आपण तेच मुद्दे मांडून जनतेला स्पष्टीकरण देऊन त्याच मुद्द्यावर आपण जिंकण्याला 100% मी माझ्या जिंकण्याचा आणि विजयाचा दावा त्या प्रश्नाने घेऊनच करतोय. आपण स्वतःला कितपत सक्षम मानतात भाजप विरुद्ध? कारण सर माझा प्रश्न पुन्हा तोच आहे, भाजप हा एक सक्षम पार्टी असल्यामुळं ना आता एवढा कमी होतात, आपले जे आश्वासन आहेत ते खूपच समाधानकारक आणि प्रेरणादायक आहेत, यात काही दुमत नाही आहे. पण एवढा कमी वेळात आपण लोकांमध्ये ते आपलं मत भिजू शकाल का, जेणेकरून आपल्याकडून लोकांकडून आपल्याला मतदान होईल? हे बघा, तुम्ही वारंवार म्हणताय की भाजप सक्षम आहे, भाजप 1 नंबरचा पक्ष आहे, भाजप सत्ताधारी पक्ष आहे. असू देत, पण इतका सक्षम आणि इतका मजबूत पक्ष असेल तर जनतेचे प्रश्न का सोडवले नाहीत? तर त्यांचं म्हणणं तेच आहे ना, सोलापूर आम्ही स्मार्ट सिटी केलं, आता उजनीतून पाणी इलेक्शन झाल्याबरोबर एक दिवसाला रोज आम्ही पाणी सोडणार आहोत, तो सुद्धा पाणी प्रश्न सुटलेला आहे. हे सगळे आश्वासनच ना, प्रत्यक्ष कृती कुठे घडली का? सत्यात काय आलं का? तुम्ही पिलाय का उजनीचं पाणी? अजून तर नाही. माझं म्हणणं काय की जनतेला त्यांच्या प्रश्नांची जाणीव करून देण्यासाठी नक्कीच वेळ लागतो. पण आम्ही या निवडणुकीमध्ये आमचा जाहीरनामाच तो असणार आहे की जनतेने तुम्हाला तुमच्या प्रश्नाला न्याय मिळेपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या प्रश्नाला नाही, आम्ही अहोरात्र झटणारी माणसं आहोत. आम्ही सत्तेत आलो, निवडणूक झाली आणि आम्ही पदावरती गेलो आणि गडप झालो,
नाहीतर नगरसेवक दाखवा, पैसे मिळवा, अशातले आम्ही नाही आहे. आम्ही काम करणारी माणसं. तुम्ही कधी रात्री 12 वाजता आमच्या घरात तुम्ही ठोठावा दरवाजा, आम्ही येऊन लगेच तुमचं काम करतो. ही आमची कार्यक्षमता आहे. हे सिद्ध करण्याची ही संधी आहे आणि त्यासाठी आम्हाला संधी दिलं तर ते आम्ही सक्षम होऊ ना. मी सक्षम आहे की नाही हे जनता ठरवेल, पण मी स्वतःला सक्षम मानतो. मी सक्षम उमेदवार आहे, मी उच्च शिक्षित उमेदवार आहे, मला जनतेच्या प्रश्नाची जाणीव आहे, म्हणून मी लोकांसाठी काम करू शकतो. आणि माझं हे जे काही ध्येय आहे लोकांसाठी काम करायचं, याला संधी देऊन ते सिद्ध करण्याची जबाबदारी लोकांची आहे. मग लोक आम्हाला करतील. म्हणजे नागरिकांना मी हेच आवाहन करतो की तुम्ही मला मतदान करा, मी तुमचे प्रश्न सोडवतो. नक्कीच सर, आपण जे जे मुद्दे मांडलात, जनविकासाचे, नगर विकासाचे किंवा सोलापूर सुजलाम सुफलाम करण्याचे, नक्कीच ते लोकांपर्यंत पोहोचावं, लोक जागृत व्हावं आणि आपल्याला त्याचं संपूर्ण श्रेय मिळावं अशी आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने आशा व्यक्त करतो. आणि वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला आपण मुलाखत दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. तुमच्या चॅनलचे पण आम्ही या ठिकाणी मनापासून आभार मानतो. तुमचं लवकरच लोकप्रिय चॅनल व्हावं आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून केवळ मुलाखती न देता लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्या सोलापूर शहरातली जी वास्तवता आहे, जे ज्वलंत प्रश्न आहेत, तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाचा भोंगळ कारभार असू द्या, सत्ताधारी पक्षांचा भोंगळ कारभार असू द्या की विरोधकांचा त्याच्यामध्ये जर काय कमजोरी असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही जनतेला दाखवा. तुमच्या चॅनलला आमच्या भरभरून हार्दिक शुभेच्छा. आपल्यासारखे आक्रमक विरोधी पक्ष नेते जर तिथं निर्माण झाले तर नक्कीच हा एक पुन्हा वादळ आपण नव्याने तिथं उभा करू सर. आणि हीच परमेश्वर शरीर प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद.